तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक हे बिल आणण्यात आले। संसदेत या विधेयकावर चर्चा होत असताना विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच टोले लगावले, तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनीही या नव्या कायद्याचे समर्थन करत विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही विरोधकांवर प्रहार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक विधेयक आणल्याचं सांगत कौतुक केलंय। यावेळी तटकरेंनी दिवंगत नेते अजित पवार यांचीही आठवण काढली आहे। सामाजिक समतेचा आयुष्यभर विचार करणारे विकास पुरुष अजित दादा आज हयात असते तर त्यांनी या विधेयकाचं अतिशय अंतःकरणापासून त्या ठिकाणी स्वागत केलं असतं। शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला बळकटी देणारा निर्णय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। मला या गोष्टीचा खचितच अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये ज्याला लाडकी बहीण योजना राबवली गेली त्याला विरोधकांनी विरोध त्या ठिकाणी केला, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विरोधकांचं पानिपत होत असताना महायुतीला प्रचंड प्रमाणावरचं बहुमत त्या ठिकाणी मिळालं। आज हे विधेयक या ठिकाणी आणलेलं असताना महिला विधेयकाला विरोध करण्याचं धारिष्ट आज या ठिकाणी विरोधात दाखवू शकत नाही आणि म्हणूनच डिलिमिटेशन कमिशनच्या नावाने या विधेयकाला विरोध करण्याचं पाप दुर्दैवाने या ठिकाणी केलं जात आहे। गेल्या अनेक वेळेला हे विधेयक आणण्याचा प्रयत्न काँग्रेस सत्तेवरती असताना केला गेला, परंतु त्यांना ते विधेयक केवळ दाखवण्यापुरती आणायचं होतं, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याची पाऊलवाट करायची नव्हतीच। पण मोदी साहेबांनी कणखरपणा त्या ठिकाणी दाखवला। अशा वेळेला या महिला विधेयकाला विरोध करण्याचं धारिष्ट राजकीयदृष्ट्या ते करू शकत नाहीत। अगोदर 14, 19, 24 देशभरामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांचं पानिपत त्या ठिकाणी झालं, अशा वेळेला या विधेयकाला विरोध केला तर 29 मध्ये काय होईल याची भ्रांत त्यांना अगोदरच पडलेली असल्यामुळेच आता डिलिमिटेशन कमिटीच्या नावाने, आयोगाच्या नावाने त्या ठिकाणी ते विरोध करण्याचा प्रयत्न करतायत। मी काँग्रेसच्या नेत्यांची भाषणे या ठिकाणी ऐकली। आतापर्यंत ज्या ज्या वेळेला या देशामध्ये नवीन मतदारसंघाची पुनर्रचना झाली ती काँग्रेसच्या कालखंडामध्ये झाली। अनेक नेत्यांनी या ठिकाणी भाषणे केली, परंतु 2009 मध्ये झालेलं जे डिलिमिटेशन झालं या देशभरामध्ये त्याचा उल्लेख कोणी त्या ठिकाणी केला नाही। अगदी ग्रामपंचायतीचं विभाजन करत त्यावेळेला मतदारसंघाची पुनर्रचना झाली। आता मात्र एक वेगळ्या भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आज आपले विचार या ठिकाणी मांडत असतानाच की प्रत्येक राज्यामध्ये समान पद्धतीच्या जागा वाढल्या जातील। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 48 जागा असतील तर त्या ठिकाणी 24 जागा वाढतील। तामिळनाडूमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही जागा आहेत त्या तामिळनाडूच्या जागा ज्या 39 आहेत त्याच्यामध्ये 59 जागा त्या ठिकाणी होतील, 20 जागांची त्या ठिकाणी वाढ होईल। पण केवळ आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करत या विधेयकाला विरोध करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने त्या ठिकाणी केला जातोय। जात न्याय जनगणना करण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पूर्णपणाचं समर्थन आहेच, ते योग्य वेळेला योग्य पद्धतीने त्या ठिकाणी होईलच। पण 2029ची निवडणूक या पद्धतीने झाल्याच्या नंतर मग आपल्याला काय होईल याचा विचार दुर्दैवाने त्या ठिकाणी केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या विधेयकाचं मी समर्थन करतो, अभिनंदन करतो पंतप्रधान महोदयांचं। केवळ माझ्या वतीने नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो। महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राबाई पवार यांच्या वतीने सुद्धा या विधेयकाला पूर्णपणाचं मी पाठबळ त्या ठिकाणी देऊ इच्छितो आहे। हे शेवटी गेल्या अनेक वर्षापासून लोकसभेच्या जागा वाढल्या नाहीत, विधानसभेच्या जागा वाढल्या नाहीत, 60 वर्ष या जागा वाढलेल्या नाहीत। अशा वेळेला 542च्या 850 झाल्या तर त्याच्यातून आपल्याला चिंता वाटण्याचं काय कारण आहे? लोकसंख्येमध्ये इतकी वाढ झालेली आहे। पूर्वी त्यावेळेला मतदारसंघ 1 लाख, 1.25 लाख विधानसभेचे होते, 7, 8, 9 लाखापर्यंत लोकसभेचे मतदारसंघ होते। आता 20 लाखाच्या आसपास लोकसंख्या त्या ठिकाणी गेली असतानाच अशा वेळेला मतदारसंघाची संख्या वाढणं हा सुद्धा दूरदृष्टीने विचार त्या ठिकाणी पंतप्रधान मोदयांनी केलेला आहे। त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या देशाचं हित सांभाळतच जे जे काही निर्णय घेतले गेले त्याच्यामुळेच एका वेगाबीचं पोटसूळ विरोधकांच्या मनामध्ये निर्माण झाला असल्यामुळे या विधेयकाला विरोध करण्याचा प्रयत्न त्या डिलिमिटेशन विधेयकाच्या मार्फत आडोसा घेत त्या ठिकाणी करण्याचा केला जातोय। त्याचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी मी विरोध करतो। पुन्हा एकदा एक क्रांतिकारी विधेयक आज या ठिकाणी जे काही महिलांच्या दृष्टिकोनातून आणलं गेलेलं आहे, जगाच्या पाठीवरती देश
सशक्त बनण्याचा प्रयत्न मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केला जात असतानाच या विधेयकाच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे असं मी या ठिकाणी मानतो. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समर्थन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.